तर गजानन काळे यांना बेलापूरमधून उमेदवारी जाहीर झालेली आहे। स्क्रीनवर आपण पाहताय मनसेनं 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे आणि या यादीमध्ये जी महत्त्वाची नावं आहेत त्याच्यामध्ये स्वतः अमित ठाकरे आहेत, संदीप देशपांडे आहेत आणि गजानन काळे या तिघांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। बेलापूरमधून गजानन काळे हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। त्यामुळे संदीप नाईक हे देखील याच मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आपलं भविष्य आजमावण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे या तिन्ही मतदारसंघांमध्ये सध्या हाय व्होल्टेज लढत होणार। इथून पुढे काही दिवस हाय व्होल्टेज प्रचार होणार हे देखील आता स्पष्टपणे समोर येताना दिसत आहे। याच्यामध्ये अनेक इक्वेशन्स देखील आहेत। लोकसभेला राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा पंतप्रधान मोदींना दिलेला होता आणि त्यामुळे भूमिकेनंतर आता विधानसभा निवडणुका मात्र त्यांनी महायुतीसोबत न लढता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज ठाकरे नेमकं काय करणार याची चर्चा गेले काही आठवडे रंगत देखील होती। अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात, मनसेच्या काही उमेदवारांना महायुतीकडून थेट पाठिंबा मिळू शकतो अशा देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगत आहेत। प्रत्यक्ष याबाबत कुठलीही गोष्ट अद्याप ऑफिशियली जाहीर करण्यात आलेली नाही। मात्र मनसेने आपली पहिली यादी 45 उमेदवारांची जाहीर केलेली आहे आणि या यादीमध्ये अमित ठाकरेंसह इतर 44 उमेदवारांच्या नावांची आता ही अधिकृत घोषणा झालेली आहे। त्यामुळे मनसे स्वबळावर लढणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। मात्र चित्र नेमकं कसं असू शकतं, मतांची विभागणी होऊ शकते का, कुठल्या पक्षांची काय भूमिका या ठिकाणी असणार, काय रणनीती असणार, या सगळ्या गोष्टी आता हळूहळू समोर यायला सुरुवात होईल। सगळ्यात जास्त आता लक्ष आहे ते म्हणजे महाविकास आघाडीची यादी आणि महायुतीची यादी कधी जाहीर होते। ही यादी जाहीर झाल्यानंतर आता लढतींचं चित्र स्पष्ट होणार आहे। मात्र मनसेने आपले पत्ते या 45 जणांच्या यादीसह सध्या उघड केलेले आहेत। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, मनसेकडून 45 उमेदवारांची घोषणा होते, त्यातले काही हायलाइट करण्यासारखे चेहरे आहेत जे सध्या आपल्या स्क्रीनवर आपण दाखवतो आहोत। कसं चित्र सध्या निर्माण होऊ शकतं, काय खासियत दिसतेय या पहिल्या यादीची? नक्कीच आपण पाहिलं तर अमोल, मनसेची पहिली यादी आता जाहीर झालेली आहे आणि याच यादीची प्रतीक्षा प्रत्येक सैनिकाला होती। कारण पाहायचं झालं तर या निवडणुकीमध्ये मनसे आहे ते स्वबळावरती लढण्याचा नारा या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला होता। त्यानंतरच मनसे सैनिकांची एकच उत्सुकता वाढलेली होती, नक्की आपले उमेदवार कोण असणार हे देखील त्यांना पाहायचं होतं। तर महत्त्वाचं नाव म्हणजे या निवडणुकीमध्ये ते ठाकरे घराण्यातील दुसरे जे ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये रिंगणात उतरलेले ते म्हणजे अमित ठाकरे यांना माहीम विधानसभेतून ही जी उमेदवारी आहे ती देण्यात आलेली आहे। हेच महत्त्वाचं नाव आहे की जे प्रत्येक मनसैनिकाला पाहायचं होतं, कारण ठाकरे घराण्यातली आतापर्यंत कोणीही लढलेलं नव्हतं। जे पहिले होते ते म्हणजे आदित्य ठाकरे होते, ते जनसामान्यांतून लढून निवडून आलेले आहेत आणि त्यानंतर आता पाहायचं झालं तर अमित ठाकरे आणि त्यासोबतच 45 जणांची ही जी नावांची यादी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। मनसेने यासाठी आहे ते वारंवार राज ठाकरेंनी त्यांच्या विभागात जाऊन तसेच नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई, ठाणे असेल या ठिकाणचे सर्व ज्या बैठक आहेत त्या वारंवार घेतलेल्या होत्या आणि तिकडचे जे उमेदवार आहेत त्यांची संपूर्णपणे विचारपूस करून त्यांची किती ताकद आहे, किती तयारी आहे या सर्वाचा अंदाज घेऊन ही जी उमेदवारांची यादी आहे ती आता जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या निवडणुकीत बाकीच्या जागांवरती जसा लोकसभेला मनसेनी जो पाठिंबा दिलेला होता तोच पाठिंबा आता या ठिकाणी महायुतीतील नेते असतील, त्यांचे पक्ष असतील ते मनसेला करतायत का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु ही महत्त्वाची यादी आहे ती बाहेर आलेली आहे। 45 जणांची नावं आहेत ती आता मनसे अधिकृत या संपूर्णपणे साईडवरून आपल्याला पाहायला मिळतात आणि 45 जणांची नावं आता पुढे आल्याच्या नंतर 45 जण मनसेच्या बाजूने आता रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळत आहे। अमोल, निश्चितपणे कशा प्रकारची स्ट्रॅटेजी सध्या मनसेची दिसते आहे? गेल्या काही दिवसांपासून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा समोर येत होत्या, सुरुवातीला मनसेनी स्वबळाची घोषणा स्वतः राज ठाकरेंनी केलेलीच होती, मात्र त्यानंतर पुन्हा महायुतीसोबत मनसे निवडणुका लढणार की काय अशी देखील एक चर्चा होती। मात्र आता मनसेनी ऑफिशियली हे क्लिअर केलेलं आपण स्वबळावर जाणार आहोत याचं। मात्र तरीसुद्धा मुंबईमध्ये विशेषतः जर विचार केला तर काय चित्र असू शकतं, कोणाचं सहकार्य मिळू शकतं, कुठे थेट स्पर्धा किंवा सामना होऊ शकतो, या दृष्टीने काय सांगाल?
नक्कीच अमोल, आपल्या हातामध्ये ही यादी आहे ती आपण पाहतोय, ज्यामध्ये अमित ठाकरे हे माहीममधून आहेत, ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्यासोबतच शिशिर सावंत निश्चित यांना आम्ही भांडूप तुमच्याकडे येतो पश्चिम पुन्हा. वरळीमधून मात्र सध्या ठाण्यामधून ज्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, अविनाश जाधव सध्या आपल्या सोबत आहेत. अविनाशजी, तुमचं सर्वप्रथम अभिनंदन आपल्याला उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल. खरं तर ही यादी जाहीर होण्यापूर्वीच तुमचं नाव स्वतः राज ठाकरे यांनी जाहीर केलेलं होतं, मात्र आता ऑफिशियली या नावाची घोषणा झालेली आहे. आपली पहिली प्रतिक्रिया? मला वाटतं की आज प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला कांना सन्माननीय राजसाहेबांनी न्याय दिलेला आहे. जर हो. तुम्ही आमची यादी बघाल तर ही सर्व यादी आमच्या महाराष्ट्र सैनिकांची आहे, जे मागचे 15 वर्ष सन्माननीय राजसाहेबांबरोबर मनसेत काम करतायत. आम्ही कोणीही आयाराम गयाराम यांची तशी काही काळजी केलेली नाहीये. तो मला वाटतं सन्माननीय राजसाहेबांनी आपलेच शिलेदार हे आमदार करण्याचं ठरवलेलं आहे. आणि जी यादी पाहाल तर त्या यादीत अमित साहेबांपासून तर ते एक सर्वसामान्य कार्यापर्यंत सगळीच जण आलेली आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण सन्माननीय राजसाहेबांचे आभार मानतो आणि हो. आम्ही सगळेच जण आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाण्यासाठी तयार आहोत. निश्चितपणे अविनाशजी, ठाण्यामधनं आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली आहे. काय प्रमुख आव्हानं आहेत असं आपल्याला वाटतं, आणि यावेळी हे बघा, आपण ठाण्यामध्ये असं काय तशी वेगळं? काही मोठी आव्हानं नाही आहेत, कारण मागच्या 10 वर्षात भारतीय जनता पक्षाने तसं काही काम केलेलंच नाहीये, ठळक काम केलं नाहीये. आम्ही लोकांपर्यंत ते पोहोचू. कोविडच्या काळात 2.5 वर्ष आमचा आमदार गायब होता. त्यावेळेला आमचे महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर होते, जीवाची पर्वा न करता काम केलं, आणि हे ठाणेकरांना माहिती आहे. त्यामुळे खूप जास्त काही आव्हान आमच्या समोर नाहीये. निश्चितपणे मुंबईमध्ये ज्याप्रमाणे मनसेला स्थापनेपासून यश मिळालं किंवा नाशिकमध्ये मिळालं, त्या तुलनेमध्ये ठाण्यामध्ये मनसेला तितका प्रभाव अद्याप पाडता आलेला नाहीये. मात्र आता चित्र बदललंय असं आपल्याला वाटतं का? काय नेमका फरक 100% पडलेला आहे आणि ज्यामुळे तुम्हाला हा आत्मविश्वास वाटतो? मला असं वाटतंय की तुम्ही जर मागची निवडणूक पाहाल विधानसभेची, तर आम्हाला ठाण्यामधून 1.25 लाखाच्या वरती मतदान झालंय ठाणे शहरामध्ये, बरोबर आहे. आणि 1.25 लाख मतं म्हणजे खूप जास्त मतं होतात. जर एखादी महानगरपालिका झाली असती तर मनसेचे 8-10 नगरसेवक त्यावेळेला निवडून आले असते, परंतु काही कारणास्तव महानगरपालिका झाल्या नाहीत. तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार देखील असतील आणि नगरसेवक देखील ठाणे महानगरपालिकेमध्ये असतील. आणि खात्रीने सांगतो की भविष्यात ठाणे हे मनसेचा बालेकिल्ला असेल आणि तो कायमस्वरूपी राहील. खरंय. अविनाशजी, अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की आत्तापर्यंत म्हणजे मागच्या 2019च्या निवडणुकांपर्यंत शिवसेना एक होती, राष्ट्रवादी काँग्रेस एक होती, मात्र आता सगळ्या पक्षांचं कडबोळं झालेले आहेत. शिवसेना 2 झालेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस 2 पक्ष झालेले आहेत, आणि सत्ता समीकरणं सुद्धा बदलली आहेत, युती आघाड्यांची समीकरणं बदललेली आहेत. या सगळ्याचा आपल्याला फायदा होईल असं आपल्याला वाटतं की याचा फटका बसू शकेल? मला वाटतंय की आम्ही केलेल्या कामांवर लोकांपर्यंत चाललेलो आहोत, आणि ह्यांच्या घडलेल्या आघाड्या आणि बिघडलेल्या युत्या या काही लोकांना आवडलेल्या नाहीयेत. तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकमेव पक्ष आहे जो कामाच्या जीवावर मतं मागायला चाललेला आहे. काय भरोसा आहे की उद्या आघाडीला मतदान केलं किंवा युतीला मतदान केलं हे सगळे एकमेकांबरोबर राहतील? निवडणुकीनंतर यांच्या वेगळ्या विचित्र आघाड्या होतील. म्हणजे जनता जो कौल देते त्याच्या विरोधात जाऊन ही लोक काम करणारी लोक आहेत, आणि हे आता जनतेला कळालंय. त्यामुळे ही जनता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत सन्माननीय राजसाहेबांसोबत उभी राहील. खूप खूप धन्यवाद अविनाश जाधवजी, आपण पुढारी न्यूजशी ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत आणि चर्चा केलीत त्याबद्दल. आपल्यासोबत चारकोपमधून उमेदवारी जाहीर झालेले दिनेश साळवी देखील फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. दिनेशजी, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन या उमेदवारीबद्दल, आणि आपली पहिली प्रतिक्रिया काय आव्हान असतील आपल्यासमोर? आताच मी पण पाहिलं की माझे नाव इथे जाहीर झालेलं आहे उमेदवारी म्हणून मनसेच्या राजसाहेबांनी. तर माझा जन्मच या ठिकाणी चारकोप मध्ये झालेला आहे. त्यामुळे चारकोप मध्ये लोकांच्या ज्या काही गरजा आहेत ते मला लहानपणापासून माझ्या इथे आतापर्यंत जे काही जिंकले तर हे प्रगतीच होते आमच्याकडे, की आतापर्यंत त्याच्या अगोदरचे पण जे काही जिंकलेले आहेत त्या ठिकाणी. परंतु ते लोकांना खोटे आश्वासन द्यायचे, मोठे आश्वासन आम्ही दाखवायचे, आणि नंतर जुमला म्हणून तुम्हाला माहितच आहे काय करून काय हे सगळं जुमलाच आहे, चुनावी जुमला अशा प्रकारे झालेला आहे. त्यामुळे लोक इकडे कंटाळलेले आहेत. आता लोकांना आज जे बघताय 4-4 पक्ष एका ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी पण 4-4 पक्ष एकत्र होणे करतात, तर लोकांना आता दिसतंय की एकमेव राजसाहेब आहेत ते एकट्या असून फक्त सतत महाराष्ट्राचा विकास, मराठी तरुणांना रोजगार याच्यावरतीच चाललेला आहे. तर त्यामुळे असं आहे की आता ज्या लोकांनाही कळलेलं आहे की आता एकमेव जे साहेब आहे जो फक्त महाराष्ट्राचा विकास करतात आणि जातीचं राजकारण करत नाही साहेब.
ते आपण बघतात साहेब सतत बोलतात जात पात मी मानत नाही, जे काय आहे ते घरात ठेवा, रस्त्यावर आला पण माणूस म्हणून बघा, आणि सतत महाराष्ट्राच्या विकासाबद्दलच बोलत असतात, मराठी तरुणांच्या रोजगाराबद्दल बोलत असतात. त्यामुळे आता लोकही आता आम्ही जेव्हा जिथे लोकांकडे जातो तेही लोकही आम्हाला सांगतात की नाही आता इथल्या स्थानिकाला आम्ही नक्कीच मतदान करू. निश्चित दिनेशजी, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. बदलापूरमधून ज्यांनी बदलापूर प्रकरणाला वाचा फोडलेली होती आणि हे प्रकरण ज्यांनी चव्हाट्यावर आणलेलं होतं, सर्वप्रथम आम्ही त्यापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये आवाज उठवला असा दावा त्यांनी केलेला होता. अशा संगीता सेजवलकर यांना सुद्धा उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्या सध्या आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत. संगीताजी, आपलं सर्वप्रथम अभिनंदन या उमेदवारीबद्दल आणि आपली प्रतिक्रिया. धन्यवाद. सन्माननीय राजसाहेबांनी मला काही संधी दिलेली आहे, त्या संधीचं मी नक्कीच सोनं करीन. बदलापूर शहरात काम करत असताना त्या चिमुकलींना न्याय देण्याचं कर्तव्य जे आहे ते मी पार पाडलं आणि सन्माननीय राजसाहेब मुख्यमंत्री व्हावेत ही देखील माझं स्वप्न आहे आणि ते नक्कीच स्वप्न आम्ही साकार करू. आपल्याला काय महत्त्वाची आव्हानं वाटतात बदलापूरमध्ये? कोणाचं सगळ्यात मोठं आव्हान आहे की जे आपल्याला सगळ्यात कठीण आहे असं वाटतं? खरं पाहायला गेलं तर बदलापूर शहर किंवा मुरबाड या पूर्ण परिसरामध्ये प्रामुख्याने खूप मोठी कामं जी आहेत ती प्रलंबित आहेत. खूप मोठ्या समस्या आहेत, त्या समस्या आतापर्यंत कोणी सोडवल्या नाहीत आणि त्यामुळे मला वाटत नाही की माझ्यासमोर खूप मोठं आव्हान कोणाचं असेल. शहरात काम करत असताना चौथ्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाटचाल करणाऱ्या बदलापूर शहरात किंवा मुरबाड सारख्या विकसित शहरामध्ये म्हणजे विकसितच्या दिशेने चालणाऱ्या शहरामध्ये काम करायला मला नक्कीच आवडेल. त्यामुळे मला असं वाटत नाही सन्माननीय राजसाहेबांच्या आशीर्वादाने माझ्यासमोर कुठलं आव्हान उभं राहील. मी नक्कीच साहेबांनी जी संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करेन. निश्चित. खूप खूप धन्यवाद संगीताजी आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. गेवराईमधून मयुरी म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. मयुरीजी, आपलंही अभिनंदन आणि आपली पहिली प्रतिक्रिया. धन्यवाद. मनापासून आभारी आहे. प्रथमतः माझ्या गेवराई मतदारसंघातील मायबाप जनतेनी दिलेली साथ आणि त्यांची सेवा केलेलं कष्टाचं फळ आतापर्यंत मिळालेलं आहे आणि आदरणीय राज ठाकरे साहेबांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. आमचं काम बघून त्यांनी आम्हाला स्थान दिलं आहे आणि याच्या पुढे त्यांचा विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही लढत आहोत आणि नक्कीच या साहेबांच्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून प्रस्थापितांचा आणि विस्थापितांचा जो लढा आहे तर विस्थापितांचा नक्कीच विजय घडवून आणू हे नक्की सांगते आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते. खरं मयुरीजी, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपला जो संपूर्ण परिसर आहे बीड लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण हा एक खूप मोठा फॅक्टर ठरलेला होता आणि दुसरीकडे आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षाचा हा बालेकिल्ला राहिलेला एका अर्थाने जर आपण याच्या आधीचे निकाल बघितले तर एकीकडे हा मराठा आरक्षणाचा फॅक्टर आहे, दुसरीकडे भाजपचा प्रभाव असणारा परिसर आहे. या दोन गोष्टींकडे आपण कसं पाहता? या दोन गोष्टींकडे मी असं पाहते की हा केंद्रबिंदू आरक्षणाचा बनलेलाच आहे. भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिलेला आहे, परंतु आता जनता कर्तव्यदक्ष जो नेतृत्व आहे त्याला साथ देण्यासाठी प्रयत्न करील आणि जो काही रोष निर्माण झालेला आहे त्यातून नक्कीच कार्यशील जे नेतृत्व राहील त्याला तिथं स्थान दिलं जाणार आहे. या पद्धतीने मी या गोष्टींकडे बघते. निश्चित. अँटी इन्कम्बन्सीचा किती फायदा आपल्याला होईल असं तुम्हाला वाटतं? सॉरी, अँटी इन्कम्बन्सीचा किती फायदा होईल? लोकांना नेतृत्व बदल हवा असतो, सातत्याने एकाच व्यक्तीला निवडून दिल्यानंतर जो बदलाची भावना निर्माण होते, अशी काही भावना आपल्याला दिसते का आणि याचा आपल्याला काही फरक पडेल, फायदा होईल असं वाटतं का? नक्कीच 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 फायदा होईल आणि मनसे हा पक्ष खूप मोठा आहे, त्याची व्याप्ती खूप मोठी आहे, कार्य मोठं आहे. तिथं त्या तालुक्यामध्ये तो पक्षही येणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा मला होणार. निश्चित. खूप खूप धन्यवाद मयुरी म्हस्केजी आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल.